नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आज आपण खरं तर वास्तुशास्त्रातला एक असा विषय जाणून घेणार आहोत ज्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते आणि ती भीती ही फारच पाहण्यात येते, ती म्हणजे दक्षिणाभिमुख दरवाजा याविषयी. बरेच लोक प्रश्न विचारतात की गुरुजी, दक्षिणाभिमुख घर घ्यावं का? दक्षिणेला मुख्य दरवाजा असेल तर नुकसान होतो का? दक्षिणेला रोड असेल तर काय करायचं आहे? परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अनेक वास्तुतज्ञ आहेत की ज्यांचा कोणताही सखोल अभ्यास न करता ही मंडळी सरळ सांगून टाकतात की दक्षिणाभिमुख वास्तू घेऊ नका. आणि दक्षिणाभिमुख घर, दक्षिणाभिमुख वास्तू म्हणजे अशुभ आहे, खूप मोठं क्षीणत्व येतं, राक्षसमुखी आहे वगैरे वगैरे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझी ऑफिस हे दक्षिणाभिमुख आहे, माझं मूळ घर आहे, तिथे सुद्धा मी दक्षिणेला रस्ता आहे, तिथे सुद्धा मी दरवाजा काढलेला आहे. तर दक्षिणाभिमुख वास्तू ही कधीही अशुभ नसते. आणि प्राचीन जर आपण वास्तुशास्त्राचा जर संबंध बघितला तर दक्षिणेकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एका विशिष्ट पदामध्ये आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. वास्तुशास्त्रामधला सगळ्यात जो प्रभावी ग्रंथ आहे मयमतम आणि मानसर, हे दोन ग्रंथ आहेत, हे प्रमाणभूत मानले जातात. आणि या ग्रंथांमध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीचे म्हणजे दक्षिणेच्या बाजूचे आपण म्हणूयात 9 समान भाग करायचे, म्हणजे 9 पद सांगितलेत. आणि प्रत्येक पदावर त्यांनी एका विशिष्ट देवतेचं अधिष्ठान आहे असं सांगितलंय. आणि त्या त्या पदानुसार मुख्य प्रवेशद्वाराचे वेगवेगळे परिणाम देखील शास्त्रामध्ये सांगितले. मग दक्षिण दिशेचे हे 9 पद कुठले आहेत, त्या देवता कुठल्या आहेत? तर अनिल, पुषा, वितत, बृहच्छत, यम, गंधर्व, भृंगराज, मृग आणि नैऋती. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे एकूण 9 त्या दिशेची पदं आहेत आणि त्या 9 पदांच्या ह्या देवता आहेत. संपूर्ण जर दक्षिण दिशाच अशुभ असती तर मग शास्त्रकारांनी दक्षिण दिशेला दरवाजेच ठेवले नसते. म्हणजे याच दक्षिण दिशेला वितत आणि बृहच्छत ही अत्यंत शुभ पदं कशी बरं असू शकतात? याचाच अर्थ असा आहे की दक्षिण दिशा ही कधीही अशुभ नसते. त्या दिशेतल्या कोणत्या भागामध्ये मुख्य प्रवेशद्वार येतं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे चांगला जाणकार वास्तुतज्ञ किंवा चांगला जाणकार तुमचा आर्किटेक्ट असेल तर तो तुमचा प्लॅन त्या 81 पदामध्ये तो टाकतो आणि तो व्यवस्थित तुमचा दरवाजा कुठे आलेला आहे, दक्षिणेकडं किंवा कुठल्याही दिशेला असेल तर तो तुम्हाला सांगतो. एक मंडळी असतात ती दरवाजाच्या चौकटीपासून मोजमाप करतात, पण ते चुकीचं आहे. प्राचीन वास्तुग्रंथ स्पष्ट सांगतात की ज्या दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहे त्या संपूर्ण भिंतीची लांबी मोजली जाते आणि त्या लांबीचे 9 समान भाग केले जातात. उदाहरणार्थ दक्षिणेकडील भिंत 27 फूट लांब असेल तर प्रत्येक पद किती फुटाचं येईल? 9 त्रिक 27, म्हणजे 3-3 फुटावरती एक पद पडेल. म्हणजे 6 ते 9 फूट हा वितत पदाचा भाग आणि 9 ते 12 फूट हा बृहच्छत पदाचा भाग ठरेल. आता हे तुम्हाला जर सहज शक्य नसेल तर तुम्हाला आमच्या आनंदी वास्तूच्या वतीनं मार्गदर्शन तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या घराचा नकाशा पाठवायचा आहे, तो पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून काम करून साधारण 10 पासून ते साधारण 100 पानापर्यंतचा रिपोर्ट बनवून देऊ. याच्यासाठी फक्त 11,000 रुपये फी आहे. पण अर्थात हा जो आहे हा भाग तुम्हाला घरपोच मिळणार आहे. किंवा तुम्हाला प्रत्यक्ष यायचं असेल तर मी तुम्हाला भेटणार नाही, माझे असिस्टंट भेटतील. परंतु तो साधारणपणे रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे डिटेल येईल. नुसतं दक्षिण दरवाजाचंच येणार नाही, तुमच्या संपूर्ण वास्तूचं डिटेल येईल. त्याच्यामध्ये काही दोष असतील तर त्याच्यावर उपाय सुचवले जातील आणि नसेल तर काही सुचवलं जाणार नाही. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की पूर्वेचा दरवाजा शुभ आहे, दक्षिणेचा अशुभ आहे, उत्तरेचा शुभ आहे, पश्चिमेचा शुभ आहे वगैरे वगैरे, तर तसं नाही आहे. कोणत्या पदामध्ये दरवाजा येतो, कधी कधी पूर्व दिशेचे दरवाजे सुद्धा चुकीच्या पदामध्ये अशुभता निर्माण करतात. उत्तरेचे दरवाजे सुद्धा अशुभ पदामध्ये असतील तर अशुभता निर्माण करतात. पश्चिम दक्षिण कुठेही 4ही या मुख्य दिशांचे दरवाजे जर अशुभ पदामध्ये असतील तर घरामध्ये अशुभता निर्माण करतात. त्याचे वेगवेगळे त्रास शास्त्रकारांनी सांगितलेत. आणि हे जर तुम्हाला तुमच्या वास्तूबद्दल पाहायचं असेल तर तुमच्या वास्तूचा नकाशा आम्हाला तुम्हाला पाठवायचा आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला साधारण कमीत कमी 10 पासून ते कमीत कमी 200 पानापर्यंतचा रिपोर्ट तुम्हाला घरपोच देऊ. तुम्हाला तो फोनवर समजूनही सांगू किंवा तुम्ही जर प्रत्यक्ष आलात तर माझे असिस्टंट तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शनही करतील.
जिथं गरज असेल तिथं रेमेडी सुचवली जाईल, जिथे गरज नाही तिथं घरातल्याच वस्तूंनी, रंगांनी, पडद्यांनी तुम्हाला तो बॅलन्स करता येईल. मला वाटतं हे कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल. आणि जर तुम्हाला घरपोच वास्तुविषयक हे मार्गदर्शन हवं असेल किंवा तुम्हाला आमच्याकडे येऊन वास्तुविषयक मार्गदर्शन घ्यायचं असेल, यासाठीची फी जी आहे ती फक्त 11,000 रुपये ठेवलेली आहे. आणि तुम्ही माझ्या असिस्टंटकडनं ह्या गोष्टी समजून घेऊ शकता. हा जो खाली क्रमांक येतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ओम साईराम.